स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो. खरंच बऱ्याचशाच व्हिडिओ झाल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं वेगळं पण जाणवलं असेल की पिंटू बाबांनी आज नक्की काय आणलं आहे. परंतु मित्रांनो काही नाही, आपल्या विद्यार्थी मित्रांची कमेंट्स होती की पिंटू बाबा आम्हाला कोळी गीतांवरती चालणारी लगी म्हणजे कायमस्वरूपी जे कोळी गीतं होतात आपण नेहमी ऐकतो, तर त्या कोळी गीतांना चालणारी लगी कुठली, तर ती लगी आम्हाला सांगताल का चॅनलवरती. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये त्या मित्रांसाठीच आणि आपल्या सर्वांसाठीच कोळी गीतावर चालणारी लगी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ सुरू झाल्यानंतर हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि लगी ऐकल्यानंतर प्रॅक्टिस करायला मात्र विसरू नका, ही माझी हात जोडून नम्र विनंती. जाणून घेऊया लगी कोळी गीताच्या गाण्याच्या लगीची पहिली लाईन काय आहे. धा धीना धीन, धा धीना धीन, धा तीना तीन. अगदी दोन लाईनी सोप्या आहेत. धा धीना धीन, धा तीना तीन. पहिली लाईन धा धीना धीन, धा धीना धीन, धा धीना धीन. ते वजन कसं येणार. धा धीना धीन, धा धीना धीन पहिली लाईन. दुसरी लाईन धा तीना तीन, धा तीना तीन, धा तीना तीन, धा तीना तीन, धा तीना तीन. पहिली लाईन धा धीना धीन, दुसरी लाईन धा तीना तीन. आपण वाजून बघूया. धा धीना धीन, धा तीना तीन. अक्षरांचा विचार बारकाईनं करावा. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी का सांगतोय, तर थोडासा जरी अक्षर इकडं तिकडं झालं तरी त्या लगीचं रूपांतर वेगळ्या गीतामध्ये किंवा वेगळीकडे जाऊ शकतं, ते वेगळं होऊ शकतं काहीतरी. म्हणजे कोळी गीताची लगी अगदी ते संबळ गीतामध्ये वाजलं असं सुद्धा होऊ शकतं, किंवा ती कोळी गीताची लगी दादरेमध्ये सुद्धा जाऊ शकते, असं होऊ शकतं. म्हणून प्रत्येकानं मी काय सांगतोय, कुठला अक्षर कसं लागतंय, कुठला अक्षर किती प्रमाणात लागतंय हे सुद्धा जाणून घ्या. धा धीना धीन, आता धा तीना तीन. धा तोच आहे, पण धा धीना धीन हा कसा वाजलाय, पूर्ण खोलला. आणि दुसरा जे धा आहे धा तीना तीन, तो धा कसा वाजलाय म्हणजे थोडासा गिस्सा केलाय. धा तीना तीन पहिला खुललाय धा धीना धीन, दुसरा धा तीना तीन. रूपांतर थोडंसं मी गंमत दाखवतो. ह्याचं जर तुम्ही रूपांतर जरा बदललं ना थोडं वाजनामध्ये, धा धीना धीन, धा धीना धीन, धा धीना धा धीना संभळीमध्ये जाते. तेच आहे धा धीना धीन, धा धीना धीन. फक्त अक्षर बदलले. धा धीना धा तीना धा, वजन बदललं. धा धीना धीन जे आहे ना, तर धा धीना धा तीना धा धीना. म्हणून मी बारकाईनं विचार करायला सांगतोय. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कोळी गीताला चालणारी लगी तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्यापर्यंत मी एक पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न केलाय. तो प्रयत्न कसा वाटला किंवा ती लगी कशी वाटली ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला कळवा. आणि सर्व मित्रांनी प्रॅक्टिस करा, बारकाईने लक्ष द्या, हीच नम्र विनंती. रामकृष्ण हरी. नमस्कार. धन्यवाद.